नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा बघा। या परीक्षेसाठी मग तो इयत्ता वर्ग 4थीचा असू दे किंवा 7वीचा असू दे, संख्यांवर आधारित गणितं ही विचारलीच जातात। त्याच्यामुळे बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्यांवर आधारित अशी काही उदाहरणं सोडवून घेणार आहोत। आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर बघा, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस आपण त्रिकोणी संख्या असे म्हणतो। हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा आणि तेही अगदी सोप्या ट्रिक्सने त्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न, प्रत्येक ट्रिक्स आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, इथे पहिला प्रश्न, 36 या संख्येचा म्हणजे 36 ही त्रिकोणी संख्या, या संख्येचा पाया किती? म्हणजे 36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती असं आपल्याला काढायचं आहे। आता त्रिकोणी संख्येचा पाया काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं तर बघा, काही ट्रिक्स वापरायचे। तर बघा, आधी आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या संख्येची दुप्पट करायची आहे। बघा, दिलेल्या संख्येची दुप्पट। मग दिलेली संख्या आहे 36, मग 36 ची दुप्पट, मग बघा 36 दुने 72। आता काय करायचं आहे, ही 72 ही संख्या आहे, मग 72 ही वर्गसंख्या आहे का नाही आहे, मग 72च्या आधीची पूर्ण वर्गसंख्या आपल्याला काढायची आहे। मग हे मुद्दाम मी लिहून देते, तुम्ही पण लिहून घ्यायचं आहे आणि याप्रमाणेच आणखी काही गणितं सोडवायची आहेत। 72च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या, मग बघा बरं, आता 72, 9 9 81, 8 8 64। मग बघा, 8चा वर्ग किती आहे 64 आहे आणि त्याच्यानंतर 9चा वर्ग 81, मग 72च्या नंतर 81 आहे, मग 72च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या आहे 64। मग 64चं वर्गमूळ काय आहे, 64चं वर्गमूळ आहे 8, कारण 8चा वर्ग 64 म्हणजे 64 वर्गमूळ आहे 8 आहे। म्हणजे लक्षात ठेवायचं आहे की 36 या त्रिकोणी संख्येचा पाया, या त्रिकोणी संख्येचा पाया 8 आहे, 8 आहे। आता बघा, आपण मगाशी सुरुवातीला बघितलं त्रिकोणी संख्या म्हणजे काय, दोन क्रमागत नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस आपण काय म्हणतो, त्रिकोणी संख्या म्हणतो। मग 8 हा पाय आहे, म्हणजे सुरुवातीची संख्या। मग बघा बरोबर 36 येते का, 8च्या नंतरची संख्या 9। मग बघा, यांचा गुणाकार करूया, 8 9 72 आणि 72च्या निमपट म्हणजे भागिले 2 बरोबर 36, जी आपल्याला दिलेलीच आहे। म्हणून आपण जे उत्तर काढले ते कसं आहे, योग्य आहे। बघा, या पद्धतीनेच आपल्याला त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे। आता तुम्हाला वाटेल की अरे बापरे, एवढं मोठं करायचं आहे, पण या पद्धतीनेच आपण जर 4-5 गणितं आत्ताच सोडवलीत तर काय होईल, आपला याच्यावरचं हे बाकीचं काही लिहायची गरज नाही। आपण अजून एक गणित घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल। बघा, 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? आता दिलेल्या संख्येची दुप्पट, सेम मगासारखं दिलेल्या संख्येची दुप्पट। मग आता डायरेक्ट तिथे काही लिहायची गरज नाही, डायरेक्ट कसं करायचं, 21 दुने 42। आता काय सांगितलं, या 42च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या। मग आपल्याला माहिती आहे 6 6 36, 7 7 49, 49 ही 42च्या नंतर आहे, मग त्याच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोणती, 36, 6 6 36। मग 36चं वर्गमूळ किती आहे, 6 आहे। म्हणजेच या 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे तर 6 आहे। बघा, बरोबर आहे का बघूया आपण, हा आहे पाया। आता बघा, 6 हा पाया आहे, मग त्याच्या पुढची संख्या 7, मग 6 7 42, 42च्या निम्मे बरोबर 21, जी की आपल्याला दिलेली संख्या आहे। म्हणजे बघा, फक्त तुम्हाला एक जर माहीत झालं तर त्या पद्धतीने आपण कोणताही प्रश्न याच्यावर विचारू द्या, आपल्याला सहज उत्तर काढता येणार आहे। त्यामुळे आपण काय करायचं, या प्रश्नांचा अधिकाधिक सराव, एक 4-5 गणितं आत्ताच जर तुम्ही सोडवलीत तर तुम्हाला काय होणार आहे, ही ट्रिक्स लगेच लक्षात राहणार आहे, बाकीचं काही लिहायची गरज नाही, तुम्ही सहज कमी वेळात याचं उत्तर काढू शकता। बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा ते बघितलेलं आहे। आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू।